Audio Jungle. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर काय करायचं आहे, चॅनलला लगेच लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी अशीच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय आपण वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तिथून जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यात काय अडचण येते असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. तर इथून काय करायचं, सर्वात आधी बीटमार्कला ओपन करायचं आहे आणि बीटमार्कमध्ये तुमच्या भावानं काहीच मटेरियल आधीच ॲड करून दिलेलं आहे. अशा प्रकारे बघू शकता एकदम हार्ड पद्धतीत. तर आता इथं मटेरियल ॲड करून दिलेलं आहे. तर आता इथं तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. आता काय करायचं आहे, सर्वात आधी एकदम व्हिडिओच्या स्टेटिंगला यायचं आहे आणि परत असे क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं आहे. जे तुम्हाला फोल्डर दिलेलं आहे ते फोल्डर अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे एक तुम्हाला व्हिडिओ दिलेला असेल तर आयफोन इमोजीचा ते व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचं आहे. आता हे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, पुढच्या पिटला जायचं आहे, इथून एक्स्ट्रा पार्ट कट मारायचं आहे. आता काय करायचं आहे, इथं जे काही फोटो आपल्याला ॲड करायचे आहेत आता याच्यामध्ये, तर आता काय करायचं आहे, ते जे काय पहिला ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं पलकच्या अशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता इथून मीडियामध्ये आल्यानंतर आता इथून काय करायचं आहे, आपल्याला फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. कोणता पण तुम्ही तुमचा पण यूज करू शकता अशा प्रकारे. आता त्यानंतर काय करायचं आहे, जे काही वरील लेअर आहे त्या सर्व लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे फोटो आणि त्यानंतर काय करायचं, त्या फोटोवरच क्लिक करायचं आहे आणि वरी अशा बरोबर सेट करून घ्यायचं आहे. आता आता ते तुम्ही तुमच्या हिशोबात म्हणजे अशा प्रकारे ॲडजस्ट करावं लागेल फोटो तुम्हाला. आता आहे तर मी आता थोडंसं ॲडजस्ट पण करून दाखवेल तुम्हाला. अशा प्रकारे हा फोटो ॲड करायचा आहे. जिथपर्यंत आपला ग्रुप आहे म्हणजे लेअर आहेत वरच्या तिथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता जे काय आपला पहिला फोटो आहे म्हणजे पहिला जे काय ग्रुप आहे ती एडिट करणं झालेलं. आता काय करायचं आहे, इथून दुसऱ्या ग्रुपवरती क्लिक करायचं. त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथून आपल्याला दुसरा फोटो ॲड करायचा आहे. आता समजा मी इथून दुसरा पण फोटो ॲड करून दाखवतो अशा प्रकारे आणि त्यानंतर काय करायचं, सगळ्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे आणि इथून बरोबर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपल्या लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर आता एवढं वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, डबल जे काही पुढचा हे आहे तर ग्रुप आहे त्यावर क्लिक करायचं आहे. डबल एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. आता इथून डबल परत अशी क्लिक करायची, मीडियामध्ये जायचं आहे. इथून दुसरा फोटो अशा प्रकारे ॲड करायचा आहे. सगळ्या लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपला ग्रुप आहे तिथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. आता तुम्हाला एवढं तर समजत असेल तर ग्रुप कसा म्हणजे एडिट करायचा आहे एवढं तर समजायचं असेल. आता काय करायचं आहे, तुम्हाला एवढे ग्रुप संपल्यानंतर काय करायचं आहे, इथे एक तुम्हाला मी हे देईल, हे डिलीट करतो मी सर्वात अशा प्रकारे. आता इथून काय करायचं, ग्रुप आपले 12.20च्या बिटा संपत आहेत. तर आता इथं काय करायचं आहे, आपल्याला पलकच्या आशेने क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता इथून समजा मी एक डेमोसाठी एक फोटो तुम्हाला घेऊन दाखवतो. तर अशा प्रकारे हा एक फोटो घ्यायचा आहे, वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे, इथून फुल काउंट एरिया करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून जिथपर्यंत दुसरी बीट येत नाही तिथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, इथून पुढे आपल्याला इथून दुसरे फोटो ॲड करायचे आहेत. डबल परत अशी क्लिक करतो, मीडियामध्ये जातो, जे काही फोटो आहे ते फोटो घेतो, वर 3 लाईनवर क्लिक करतो, इथून फुल काउंट एरिया अशा प्रकारे करून घेतो आणि त्यानंतर काय करायचं आहे, याच फोटोवर क्लिक करायचं आहे आणि दाबून धरून जे काही वरील लेअर आहेत म्हणजे एक ग्रुप आहे आणि एक लेअर आहे तर त्या दोन्ही लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे आणि पुढच्या पीठपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आता इथून फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटो तुम्हाला ॲड करून दाखवतो काहीशी. अशा प्रकारे तो कमी व्या करायचा आहे आणि जे काय वरील लेअर आहेत त्या लेअरच्या अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. तर आता एवढे अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटो ॲड करून घ्या भावानो. तर मी काही फोटो ॲड करून दाखवणार आहे कारण व्हिडिओ लांब कशाला व्हायचा आहे. तर अशा प्रकारे मी काहीशे फोटो तुम्हाला ॲड करून दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही आता फोटो शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथं ग्रुप म्हणजे जे काही ग्रुप्स आहेत आणि या ग्रुपच्या खाली एक मी लेअर दिलेली आहे. ती लेअर अशा प्रकारे इथून डिलीट मारायची आहे सर्वात आधी, म्हणजे असं तुम्हाला दिसून जाईल. तर आता काय करायचं आहे, इथून स्टार्टिंगला यायचं आहे व्हिडिओच्या आणि इथं परीक्षेशन क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे इथून आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक बॉर्डर दिलेली आहे. ती बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. ब्लेंडिंग द्यायचं जाऊन या बॉर्डरला अशा प्रकारे लाईटिंग मारून घ्यायची आहे आणि या बॉर्डरला काय करायचं आहे, आता इथून आपल्याला जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायची आहे. तर आता काय करायचं आहे, याच्यात एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला असेल, व्हिडिओ आपल्याला इथून ॲड करायचा आहे. तर काय करतो मी 20.16च्या बिटला यायचं आहे. पलकच्याशी क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक व्हिडिओ दिलेला आहे, ती अशा प्रकारे व्हिडिओ घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंगच्या जाऊन स्क्रीन लाईटिंग मारून घ्यायची आहे. त्यानंतर याच व्हिडिओ क्लिक राहू द्यायचा आणि इथून कॉपी करून घ्यायचा आहे. तर आता हे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, आता बघू शकता तुम्ही जवळजवळ 2 बीट दिले आहेत. ते एकदा पेस्ट करायचं आहे आणि डबल पुढे जायचे. इथं दोन बीट दिसतील जवळजवळ आणि तिथं एक पेस्ट करायचं आहे. डबल कुठं आहेत आपली, इथं आहेत जवळजवळ 2 बीटा आणि डबल पुढे जायचं आहे. आता त्यानंतर आपलं हे लेअरचं काम झालेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जिथं आपण एक फोटो केला होता ॲड बघू शकता इथं काहीसुद्धा नव्हतं, फक्त एक फोटो आपण ॲड केला होता. तर त्या फोटोपाशी यायचं आहे, पहिल्या क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं एक टेक्स्ट पेन जे दिलेलं आहे मी ते टेक्स्ट पेन जे अशा प्रकारे ॲड करून घेतो आणि जिथं तुम्हाला लावायचं असेल तिथं अशा प्रकारे सेट करायचं आहे वरती. आणि आता जिथपर्यंत आपले दुसरी बीट येत नाही जिथपर्यंत आपली दुसरी बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचं आहे. आता हे खिचून घेण्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला याला इफेक्ट द्यायचं आहे. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे. तर इथून बॅक आल्यानंतर काय करायचं, जे काही शेकी बीट आहे ती ओपन करायचं आहे अशा प्रकारे आणि जे काय पहिल्या नाही भावानं दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करायचं आहे. दुसऱ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी करून घेतल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर बीट मार्कला आता ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, इथे एक आपण फोटो लांब सडक एक सोला होता कुठं आहे, तर ते हा फोटो. तर या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. म्हणजे ते ग्रुप काहीच नव्हतं पण आपण त्यात येऊन याला पेस्ट करायचं आहे त्या फोटोला, म्हणजे 12.20च्या पुढच्या फोटोला. आता त्यानंतर काय करायचं आहे, याचं जे राहू द्यायचं आहे आणि परत ज्याचं क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक आपल्याला एक लाईटिंगचा जे व्हिडिओ आहे ते इथे ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथे पण व्हिडिओ ॲड झालेला आहे. आता इथून काय करायचं, बॅक यायचं आहे आणि डबल कीबोर्डला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर जे काय पहिल्या फुटला बीट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. तर हे कॉपी केल्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, पुढे यायचं आहे. मी सांगणार आहे तुम्हाला कुठे हे आपल्याला पेस्ट करायचे आहेत कुठल्या फोटोला. तर 20.15च्या बीटला यायचं आहे आणि इथून पुढच्या जे काही फोटो असतील त्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून आता घ्यायचं आहे. आता जिथपर्यंत आपल्या शेवटपर्यंत फोटोला हा जीपीट अशा प्रकारे पेस्ट मारून घ्या भावानं आणि त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं भावानं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये सांगून जायचं आहे आणि व्हिडिओ जर समजत नसेल तर आणखीन सांगा कमेंट करून, म्हणजे आणखीन सोप्या पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न करेल. आणि तर चला मग लगेच आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.